मित्रांनो नमस्कार. आपण आज वडकी या ठिकाणी आलोय. हिंद केसरी बैजा त्यांची आपण आज मुलाखत घेण्यासाठी या ठिकाणी आलोय. तुम्ही बघू शकताय की बैजाची सर्व प्रकारची बक्षिस वगैरे आहेत आणि कित्येक प्रकाराचा आणि चांगला मैदानाचा मानकरी झालेला बैजा जो आहे त्याच्या आज आपण एक सविस्तर प्रकारची चांगली मुलाखत घेणार आहे. मित्रांनो, तुम्ही आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर असेच नवनवीन व्हिडिओ पहा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. आज आपण भारत केसरी बैजा त्यांच्या गोट्यावरती आपण आज आलोय. वडकीतला एक नामांकित बैल म्हणून जे बैजाचं नाव आहे त्यांच्या आज आपण मुलाखत घेण्यासाठी फायनल 50-60 फायनल आहेत. 50-60 फायनल झाले होते. आणि तरी नामांकित वगैरे फायनल कोणते झाले होते? नामांकित जे आतापर्यंत मोठे मैदान झाले त्या मोठ्या मैदानात फायनलचा मान करीत भारत केसरीला वडकीत सर्वात मोठं मैदान झालं त्या पण मैदानात. परत बापकर केसरीला मोरगावात सलग 8 मैदान झाली, त्या 8 मैदानाचा फायनलचा मान करी सलग 8 मैदानामध्ये. तर आता आपलं जे भारत केसरी सगळ्यात मोठं मैदान झालं होतं तर ते बघ ह्याच्यात आपला किती नंबर बसला होता तरी काय? 2 नंबर. आणि बक्षीस काय मिळालं होतं आपल्याला? 3 व्हीलर गाडी होती. होत्या का? ओके ओके. म्हणजे तिथं काय होतं की गट पास केल्यानंतर पण गाडी होती, सिमीला पण गाडी होती ना? फायनलला 2 व्हीलर होत्या म्हणजे 2. तर मला एक सांगा, आपला बैल हा खरेदी कुठून केला होता? काय मावळातून बलकवडेवाडी म्हणून गाव आहे, तिथून आपण खरेदी केला. कितीला खरेदी वगैरे केला होता तरी काय? आपण 6-21 ला घेतला होता आपण बैल. 6,21,000. त्याच्यानंतर आता म्हणजे आतापर्यंत त्यांना भरपूर फायनल वगैरे घेतल्या. आता तरी विक्रमी काय त्याची मागणी वगैरे काय झाली होती काय? असं काय आलती की तरी पण किती मागणी वगैरे झाली होती? काय विकायचंच नाही त्यामुळे आपण किंमत केलीच नाही ना बैला. हा नाही तरी पण असं कोणी मागितला होता की आम्हाला बैल द्या किंवा त्याचं बघण्याचा स्पीड वगैरे मागितला होता का बैल? बरोबर. आता बैलगाडी क्षेत्राला तुम्ही सुरुवात कशी केली हो? काय सुरुवात कशी? पहिले एक वासरू होतं आमचं घरच्या गायचं पैंजण म्हणून, मग तिथून आम्हाला नाद लागला. चालेल माहितीये का, संपूर्ण माणसं जे असतील की संपूर्ण व्यवसाय वगैरे सोडून नाद वगैरे सोडून बैलगाडी क्षेत्रात सगळी जास्त जायला लागले. तर ह्याच्याबद्दल काय सांगशील तुम्ही? काय ह्या क्षेत्रात तरुण पिढी भरपूर झाले. मग तरुण पिढीने कसं आहे व्यवसाय पाणी बघून सगळं मग क्षेत्र केलं पाहिजे. बरोबर. तर साधारण मला सांगा की आपल्या गोट्यावरून बैल सोडून घेऊन जाताना मैदानापर्यंत जाण्यापर्यंत खर्च वगैरे किती येतो? काय असं काय? तरी अख्खं मैदान करायचं म्हणजे बैल सोडला की अख्ख्या मैदानापर्यंत 15,000 ते 20,000 रुपये लागतात सगळा खर्च येतो. मग जर सर्वसामान्य जर शेतकऱ्यांना कुठला जर हा नाद जर करायचा म्हटला तर त्याला हा नाद पुरेशीर आणि चांगला आहे का? काय असं जर वैशिष्ट्य सांगायचं झाले तर दुसरे कोणते वैशिष्ट्य सांगशील एक चांगली? वैशिष्ट्य म्हणजे त्याची खालून ते लेट सुटला तरी निकालात गाडी मारतोच की 100% वरती 100%. तरी आता मैदान जे आता झालं होतं याच्या दरम्यान ह्या पहिलं मैदान वगैरे आता त्याचं कोणतं असं झालं का ज्या मैदानात तुम्ही बघितलं आणि त्या मैदानात तुम्हाला आनंद झाला, ह्या मैदानात पळायला असाच संपूर्ण मैदानात पळायला पाहिजे असं कुठलं मैदान तुम्हाला वाटतंय काय? आता ते संपूर्ण मैदानातच चांगला पळायला नाही. बरोबर. तरी पण असं कुठलं तुमच्या आठवणीतलं एखादं मैदान काय? आमच्या आठवणीतलं मैदान भारत केसरीचं म्हणजे तो वडकीमध्ये जे भारत केसरी झालं होतं त्या मैदानातच. दुसरं एक मला महत्वाचं एक विचारायचं असं की आता ज्यावेळी तुम्ही बैल वगैरे सांभाळताय तर त्याचा एक साधारण खर्च किती येतो सांभाळ करत असताना? आपण तरी खर्च तरी येतो ना 10-15 हजार रुपये खर्च येतोय महिन्याचा पूर्ण. रतिबामध्ये त्याला काय काय असते तुमचं खाणं पिणं वगैरे? काय डाळ, काचुनी, भुसा, बरोबर, हे खाद्य वगैरे असते त्याला त्याच्यातून. आणि आता पैर वगैरे करत असताना पैराला काय अडचण वगैरे काय काय येतात? काय आता काय झालं सगळीकडे वायदीचा प्रकार झालाय, तर वायदी सोडून पैऱ्यासाठी अडचण काय येते तुम्हाला? काय आपल्याला तर काय अजून आली नाही अडचण. हिंद केसरी मैदानासाठी काय प्रॉब्लेम येत होता? म्हणजे तिथपर्यंत काय फायनल पर्यंत बैल जात का नव्हता? काय होत अडचणी काय होत्या? बैल आजारी होता, आपण पळलोच नाही. बरोबर. म्हणजे त्या मैदानाला बैल आजारी होता. बरोबर. 1-1.5 महिना बैल बांधून होता आणि परवा दिवशी पळशी स्टेशनच्या मैदानात काढला बैल, तिथं फायनलला राहिला बैल. बरोबर, तिथं फायनल. नवीन पिढीला काय आदर्श द्यायचं झालं तर काय सांगशील तुम्ही? नवीन पिढीने काय सगळं आपलं व्यवसाय बघून हा नाद केला पाहिजे. बरोबर. आज कसं काय झालंय, तरुण पिढी आले भांडणं बिणणं. आपण महत्वाचा मुद्दा म्हणजे तू सांभाळ करण्याचा. सांभाळ करत असताना जर सांभाळ जर त्याचा करत असतील तर देवाशेठ त्याचा सांभाळ करते ती. देवाशेठ मला एक सांगा की बैजाचा जो आपण सांभाळ करता तो सांभाळ करताना एक अडचणी वगैरे काय येते तुम्हाला? काय असं तेच काय बैलाला काय थोडंफार दुखापत काय झालेली असते काय तेच त्या अडचणीमध्ये आहेत नाही का? फक्त हे होते. बरोबर. शक्यतो आम्ही काळजी घेतो ते दुखापत होऊन देत नाही त्याला. बरोबर. आता काय होतंय की 90% जे बैल वगैरे असतात का नाही मैदानात ज्यावेळी पळायला वगैरे जातात का नाही तर त्यांची छाती वगैरे भरून येते, पायाला वगैरे लागतं किंवा उंदरनिकेला वगैरे लागतं. तर ह्या जे छाती वगैरे भरून येण्या पाठीमागचं नेमकं कारण काय राहतं? असं काय छाती भरून यायचं कारण फक्त बैलाला लय सारखं पळवणं. बरोबर. त्याच्यामुळे ते प्रॉब्लेम येतो, छाती भरून येतो. म्हणजे बैल साधारण 10 ते 15 दिवसातून एकदा बाहेर काढला पाहिजे अड्ड्यासाठी पाहायला वगैरे तरी बैल. बरोबर. आता मला सांगा की तुम्ही जे बैलगाडी क्षेत्रात होता
ह्याच्या अगोदरचा पूर्वीचा बैलगाडी क्षेत्राचं कसं होतं आणि आताच्या बैलगाडी क्षेत्रात काय बदल झाले ते काय असं तुम्हाला वाटतंय? पूर्वीचं बैलगाडी क्षेत्र वेगळं होतं, आताच वेगळं झालं असेल. पण पूर्वीच्या ह्याच्यात काय बदल होतं, आताच्या ह्याच्यात काय तुम्हाला असं एक ठळक वैशिष्ट्य वाटतंय की पूर्वीला वेगळं होतं? पूर्वी बक्षीस वगैरे तर पूर्ण कमीच होती. पूर्वी बैल पण असे पळणारी बैल कवचित बैल होते. आता म्हणजे कोणी पण बैल घेतलेली, पहिली बाई मोजक्याच लोकांकडे बैल होते. आता कोणी नवीन तरुण पोरं पण बैल घेतात, बरोबर. ग्रुप करून हे करून. बरोबर. आता मला एक सांगा की तुमच्यासाठी बैलगाडी क्षेत्र हे तुमच्या दृष्टिकोनातून कसं वाटतंय तुम्हाला? बैलगाडी क्षेत्र पण नाही का, हे नादच तसा. हे म्हणजे वाईट आहे का चांगला आहे, तुम्हाला काय वाटतं त्याच्यात? चांगला पण मानता येत नाही आणि वाईट पण मानता येत नाही ना. बरोबर. मला सांगा बैजानं तुमची ओळख काय करून दिली नक्की? बैजाने चांगल्या संघ ओळख नाही का, मोठ्या लोकांसंग जी आपल्याला पहिले ओळखीत नव्हते लोकांसंग ओळख झाली आता नाही का. बरोबर. लोकांसंग ओळखी झाली आता. मग आता याला खाद्य वगैरे चारत असताना तुम्ही खाद्य वगैरे काय चालतं, एक डेलीचा रुटीन कसा असतो सकाळपासून रात्रीपर्यंत असं? आता त्याला सकाळी 7 वाजता रतीब चारायचा, बर, आणि परत 12 वाजता मग खायला टाकायचं. मकाची कुटी नाही तर वाड्याची कुटी नाही तर वाळली काडब्याची कुटी. रतिबात काय काय असतंय त्याला सकाळचं? रतीबात उडदाची डाळ, बर, हरभरा चुनी आणि बर. भुसा. बरोबर. म्हणजे एवढं त्याला खाद्य दररोज डिलिव्हरी असते इथे. मग आता ह्याच्यानंतर जर आपलं कुठलं मोठं मैदान वगैरे असेल तर मोठ्या मैदानात बैजा पळताना दिसला असं? आता उद्या गुलुंच्याचं मैदान आहे, त्याच्यात पळताना दिसणार आहे बैलगाडी क्षेत्रातील पण 1 तारखेला मैदान. त्यात पण मला एक सांगा की तुमचा एक आवडता बैल कोणता की त्या पद्धतीने बैजेची आम्ही तयारी करून घेतो, असा तुमचा आवडते मधला बैल कोणता? तुम्हाला कोणता बैल आवडतो सगळ्यात जास्त? मला बैजाच आवडतो. म्हणजे बैलगाडी क्षेत्रात बैजाचा आवडतो आणि बैजाबद्दल अभिमान पण आहे, कारण आमचा घरचा बैल आहे, घरचा बैल चांगला पोहतोय, त्याच्यामुळे बैजात मला पळताना जास्त आवडतो असं. एक तुमची अशी कोणती एक इच्छा राहिली की ज्या मैदानात बैजा आणि असा एक दुसरा बैल आहे जो आमचे पळताना एकदा बघायची फक्त इच्छा राहिली, असं तुमचा कोणता बैल वाटतोय तुम्हाला? बैजासोबत पायरा करून पळावा असा बैल? बैजा सगळ्यांसोबत पळालेला आहे. आता मग फक्त आता जे नवीन बैल आलेले त्यांच्या संग फक्त बैल पळायचं राहिले. बरोबर. की मग आता कोणती तुमची इच्छा आहे की कुठल्या बैलासोबत वगैरे पळायला पाहिजे बैजा? आता काय तो गोडचा सर्जा राहिलाय फक्त. बर, गोडचा सर्जा फक्त. बाकी सगळ्यांसंग बैल पळायला. बाकी सगळ्यांच्या बरोबर पळालेला आहे. आता रुटीनला आलं तर ते पण चांगलं. मध्यंतरी त्याच्या पायाला वगैरे लागलेलं, तर त्यावेळेचा काळ कसा होता? काय पायऱ्याला वगैरे अडचण येत होत्या काय त्यावेळेस? पायऱ्याला अडचणी आल्या ना थोड्या. म्हणजे काय झालं होतं नक्की? बैलाला ते छकडी लागली होती पायाला. बर, छकडीची कुणी लागली होती. बरीच मोठी जखम झाली त्याला. बरोबर. तरी त्यांनी भारत केसरीला 2 नंबर केला. 2 नंबर केला. भारत केसरीला आपण आधी लागलो. 2 नंबर मध्ये आपला कोणाबरोबर पायरा होता त्यावेळी? जीवन ड्रायव्हरचा सुंदर. जीवन ड्रायव्हरचा सुंदर. आदत किंवा होता त्यावेळी तो बैल? एक सांगा, आता तुम्ही आतापर्यंत एवढी बक्षीस वगैरे कमवली किंवा आणि कित्येक ठिकाणी तुम्ही बैलगाडी शर्यतीला गेला असेल, बैजामुळे तुमची एक ओळख कुठं झाली का की जिथे गेल्यानंतर तुम्हाला म्हणतात की देवाशेठ तुमचा बैजा 1 नंबर, अशी तुमची ओळख कुठं झाली काय? आता सगळ्या गावांच्यात चर्चा बैजाची सध्या आहे. आता मी जिथं कुठं पाहुण्यांच्या जिथं गेलो तरी ते म्हणतात नाही का तिथली पोरं. आता आम्ही याला गेलतो पळशीला त्याशी, तिथं ते बिस्कुल गाव आहे तिथं पण नाही का पुढे जरी गेलं तरी ती बैजाचं नाव घेते. म्हणजे बैजाच्या नावामुळे तुमचं नाव झालं मोठं थोडक्यात मला गेलं तर आपण. तर मित्रांनो, आपण आता जे बघतोय की बैलगाडी क्षेत्रात काय झालंय की आज कित्येक ठिकाणी चांगली बैल आहेत, त्याच्यावरती आपला खर्च पाणी पण आपण त्या पद्धतीतून करत असतो, त्या पद्धतीतून आपण त्या बैलाला घडवत असतो. पण घडवण्या पाठीमागचं एक उद्दिष्ट असतंय, आज प्रत्येकाला वाटत असतंय की आमचा बैल हिंद केसरी झाला पाहिजे, आमचा बैल महाराष्ट्र केसरी झाला पाहिजे, चांगला पळाला पाहिजे, विक्रमी मागणी आली पाहिजे, असं प्रत्येकाला वाटतंय. मला एक सांगा की ज्यावेळी तुम्ही पैरे वगैरे करता बैलाचे, तर त्यावेळी तुम्हाला अडचणी काय येतात त्याच्यात? काय अडचणी कधी आल्या नाही, पण जेव्हा बैलाला लागलो होतं तेव्हा अडचणी आल्या. बरोबर. म्हणजे काय नक्की अडचणी काय आल्या होत्या अशा? ज्यांनी आपल्या बैला 1 नंबर केले, बरोबर, आम्ही बैल मागितलं तर ते म्हणले आमचे पैरे झालेत. म्हणजे बैल त्यांनी दिला नाही? दिला. त्यांचा पैरे नव्हते झाले तरी म्हणले आम्हाला की पैरे झालेत. म्हणजे पडता का हा सगळ्यात वाईट होता म्हणजे बैलासाठी असा? मग आता मला एक सांगा की आता तुम्ही जे पैरे वगैरे करताय तर त्या पैऱ्यात आता करत असताना आता काय अडचणी वगैरे काय येते का तुम्हाला? तरी नाही येत. आता सगळं व्यवस्थित पैरे वगैरे होते त्याच्यात. मग बैलगाडी क्षेत्रात आता ज्यावेळी एखाद्यानं जर नव्याने सुरुवात करायची असेल तर कशी सुरुवात केली पाहिजे? नव्याने सुरुवात करायची म्हणले आता बैलगाडी क्षेत्र आहे, पैशाचा खेळ झालाय, पैशाने सुरुवात करायला लागते त्याला. जे काय असेल ते पैसे तर बैल मिळतोय त्यांना मोठा, नाहीतर पैसे नाही तर मग नाही होतं. एक 10-15 वर्षापूर्वीचं आणि आताचं बैलगाडी क्षेत्र ह्याच्यात काय बदल केला पाहिजे माणसांनी किंवा काय बदल झाले पाहिजे, काय असं तुम्हाला काय वाटतंय? पहिलं बैलगाडी क्षेत्र असं होतं की आता कुठं मैदान असेल तिथे 1 नंबर केला की ती 10-10, 15-15 पायऱ्या फुटत नव्हतं. म्हणजे पायरा राहत होता त्याच बाडीला. आता ह्या मैदानात पायरा झाला की पुढच्या मैदानात ह्यांनी 50 दिलं
की त्याच्याबरोबर दुसऱ्याने बावून म्हणलं ना मी 60 देतो लगेच त्याच्याबरोबर चालला बैल बरोबर. म्हणजे पहिल्या काळात जेवढे पण बैलगाडी कुठले पण असतील त्यांचा पैरा फुटत नव्हता फुटत नव्हता. आणि आताच्या ह्याच्यात असं होते. हो. तर मग मला काय म्हणायचं आता काय झाले की प्रत्येकाचा बघण्याचा दृष्टिकोन वेगळा वेगळा झालाय त्याच्यातून. आता बैजाला जर दुसऱ्या बैलाबरोबर कुठल्या जर पाळायचं असेल तर त्या दृष्टिकोनातून पायरा करायचा झाला तर तुम्ही काय बघता समोरच्या बैलाच्यातला? बैल मी दोन्ही खांदी कडचा आणि बरं. दाबादाब थोडा एक उडी कमी पळून द्या पण दाबादाब नाही केली पाहिजे. बैलांना दाबादाबी नाही हो, केली पाहिजे. केसरी बैजा हे जे आपण एक चांगली उत्कृष्टरित्या मुलाखत घेतली याच्यासाठी धन्यवाद. आणि आपल्या चॅनलच्या माध्यमातून त्यांनी त्यांचा बैल भविष्यात एक चांगल्या प्रकारे एक नाव कमवू दे. हिंद केसरी असेल, महाराष्ट्र केसरी असेल, कोरेगाव असेल, पुसेगाव केसरी असेल, एक नंबरचा मानकरी होऊन दे. काढून वेळ दिला ह्याच्याबद्दल धन्यवाद. आपण थांबूया.